त्यांचे ऋण व्यक्त करतो। मी असा काही मोठा नाही आणि मला तुमचा वक्ता नाही, मी मार्गदर्शक आहे, मी एक खेळाडू आहे। दिलीप सरांनी मला एक विनंती केली की एक चांगले खेळाडू यांच्या हस्ते आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना किट वाटप करायचं आहे, त्यासाठी तुम्ही आमंत्रित करण्यात येत आहे। म्हणून मी त्यांना होकार दिला आणि आज जो कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये लहान मुलं, मला वाटते 7वी पर्यंत आहे ना जिल्हा परिषद शाळा, 8वी पर्यंत आहे। बाल मित्रांनो, तुम्हाला मला एक सांगायचं आहे, खेळामधून आपण काय काय शिकलं जातो, खेळामुळं आपली प्रगती काय होते, खेळामुळं आपलं नाव किती जिल्ह्याचं, तालुक्याचं, राज्याचं, देशाचं नाव लौकिक होतं, फक्त होत असेल तर खेळामधून। इतर कुठल्याच गोष्टीमध्ये नाव लौकिक होत नाही असं माझं मत आहे। आता जास्तीचे मत वेगवेगळे असतात, मी तुम्हाला थोडक्यामध्ये माझी हकीकत सांगतो किंवा खेळावर थोडं मार्गदर्शन करतो। मी 1983 ला कबड्डी खेळामध्ये सहभाग नोंदवला। मी रोकडा सावरगावचा खेळाडू आहे। 83 नंतर मी 84 ला ऑल इंडिया कबड्डी स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलं। मला माझा मोठेपणा तुम्हाला सांगायचं नाही, तर माझं काहीतरी थोडीशी छोटीशी शुदुरी आहे, ती शुदुरी तुम्ही सोबत घ्यावे व त्याचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला वेळोवेळी करून, तुमच्यामध्ये जे गुण आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक माणसाला एक गुण चांगला असतो आणि प्रत्येकाने त्या गुणामध्ये आपण आपलं सिद्ध करून दाखवायला पाहिजे। काहीला बुद्धी असते, शिक्षण असतं, शिक्षणामध्ये ते यशस्वी होऊन दाखवतात, तर काही जणांना खेळाची आवड असते, खेळामध्ये ते यशस्वी होतात। तर माझं मत आहे, जो विद्यार्थी ओपन मध्ये जे मोडतो, ओपन मध्ये ज्यांना 85% पुढे जे आहे, त्यांनी खेळाकडे लक्ष देऊ नये, त्यांनी अभ्यासावर जास्त लक्ष द्यावे। ज्यांना 85% आत आहेत गुण, त्यांनी, माझं मत आहे, तुम्हाला जर कोणताही खेळ जर आवडत असेल तर तो खेळ मन लावून, मन धन चित्त ठेवून आपण त्या खेळामध्ये कसं प्रावीण्य मिळवेल याचा प्रयत्न करायला पाहिजे। मला आठवतं, माझ्यासोबत याच गावचे खेळाडू मठपती, कैलासवासी, कांबळवाड हे कबड्डी खेळाडू होते, आमच्यासोबत खेळत होते। आज 25 ते 30 वर्ष झालं खेळावर प्रचंड या गावाने दुर्लक्ष केलेलं आहे। आमचे आदरणीय दिलीप रोकडे सरांच्या मनामध्ये आणि तुमच्या सहकार्याने पुनश्च एकदा ग्राउंड चालू करण्याचे ठरवले असल्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्या प्रचंड गावामध्ये ग्राउंड मध्ये येऊन मार्गदर्शन करू। आता मुलांनो, तुम्हाला एक मी सांगतो, माझी उंची अजूनही पोलीस मध्ये बसत नाही। मी सहाय्यक फौजदार म्हणून अहमदपूर पोलीस स्टेशनला आहे, सध्या ड्युटीवर आहे। तुम्हाला एकच मला सांगायचं आहे की माणसाच्या मनामध्ये जिद्द जर असेल तर जिद्द पूर्ण होईपर्यंत आपण हार मानू नका। कारण मी ज्यावेळेस चालू केलो त्यावेळेस
आमचे सर शिंदे सर, वलांडे सर, शाळेचे जे सर होते त्यांनी आम्हाला उठवायचे, तुला काय व्हायचे ते सांगायचे, मी डॉक्टर. तर तो डॉक्टर झाले, बालाजी जाधव म्हणून आहेत, तो डॉक्टर झाले. आमच्या वर्गामध्ये आम्ही सांगितले होते जे खेळाडू होतो आम्हाला पोलीस व्हायचे. आम्ही 8 खेळापैकी 8ही पोलीस मध्ये आहोत. 2 डॉक्टर आहे, 1 इंजिनियर आहे, 4 शिक्षक आहे. आमच्या गावामधून कमीत कमी 25 खेळाडू म्हणून नोकरीला लागलेले आहे. तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे, मी जिद्द कशी केली, मी 1-2 दगड ठेवायचे आणि 2 दगड ठेवून मी रायडिंग टाकायचं. आता जसं क्रिकेटला क्रिकेट ना, आता आपल्या डोक्यामध्ये सध्या काय आहे, मोबाईल मध्ये येणं होत चाललेले लेकरं, म्हणजे ज्याच्या डोक्यावर जास्त परिणाम हा मोबाईलचा आहे. त्यापासून दूर ठेवण्यासाठी, मोबाईलला दूर ठेवण्यासाठी, आपली तब्येत चांगली करण्यासाठी, बुद्धीला ताण देण्यासाठी आपण जर सकाळ संध्याकाळ जर ग्राउंडवर आलात आणि मेहनत घेतलास, ह्यामध्ये किती विद्यार्थी आहेत सांगा मला, तुम्हाला कंटिन्यू आजारी पडतात. किती विद्यार्थी आहेत, आता कोण सांगणार नाही मी आजारी पडते म्हणून, पण जास्त प्रमाण जर बघितलं 8 दिवसाला सर्दी, खोकला, ताप सारखं कंटिन्यू राहतं. तुम्हाला मी आज सांगतो, तुम्हाला एक वचन देतो, तुम्ही आजपासून जर ग्राउंडवर चालू राहा, 1 महिन्याच्या आत जे विद्यार्थी आजारी पडते ते स्वतःहून सांगतील की सर आमचा आता आजारपण कमी झालेला आहे आणि आम्ही आता व्यवस्थित राहत आहोत. तर सर्व मुलांना माझा जास्त वेळ मी घेणार, सर्व मुलांना माझी कळकळीची विनंती आहे. आता जे खेळाडू म्हणून आहेत, आमचे लहान खेळाडू बघा, आमचेही खेळाडू 6 महिन्याचेच आहेत, हे काय मोठे नाहीत. त्याचा बी पण थोडा गेम बघा, त्याचं टेक्निक बघा आणि तुम्ही पण जिद्दीने चिकाटीने तुम्ही खेळ करा अशी अपेक्षा बाळगतो. माझा जो सत्कार केला, मला जो बहुमान दिला त्याबद्दल मी आदरणीय सरांचे मनपूर्वक